तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 24 बघणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा अशीच व्हिडिओ मिळत राहतील. तर चला मग बघूया सेशन नंबर 24. यामधून जे टायपिंग प्रॅक्टिस आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या. आपण आता डायरेक्टली सेल्फ पार्ट लर्निंग चालू करूया, ठीक आहे. तर यापूर्वी मी हे सोडवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथं ऑरेंज कलरमध्ये ग्रीन कलरमध्ये दिसत आहे. तुम्ही सोडवलं नाही त्यामुळे तुम्हाला जे आहे ते ऑरेंज कलरमध्ये दिसेल, ठीक आहे. तर सेल्फ पार्ट लर्निंगवरती क्लिक केलं आहे आणि नेक्स्ट यामध्ये बघा फक्त 2 स्टेप्स आहे. त्यातून ते आपला पहिला प्रश्न आहे बघा, एक्सेलमध्ये रेडीमेड डॉक्युमेंट्स मिळण्याकरिता योग्य त्या स्टेप्स निवडा. तर रेडीमेड टेम्पलेटसाठी बघा आपण फाईल टॅबवरती जात असतो आणि त्यामधून सर्च करत असतो. तर सेकंड नंबरचा ऑप्शन आहे बघा, क्लिक ऑन फाईल आणि न्यू टॅब, ठीक आहे. तर जे सेकंड नंबरचा आन्सर आहे ते आपला आन्सर आहे. क्लिक करूया आणि सबमिट. समोरचा प्रश्न बघा, नेक्स्ट करा. बघा, नंबर फॉर्मॅट चेंज करण्याकरिता कोणती स्टेप्स योग्य असेल. तर नंबर फॉर्मॅट करण्याकरिता बघा होम टॅब, नंबर्स आणि करन्सी यामधून नन करावे लागेल आपल्याला. जे फर्स्ट नंबरचा आन्सर आहे याच्यावरती क्लिक करूया आणि सबमिट. तर बघा सेल्फ पार्ट लर्निंग जी आहे ती आपली इथं सॉल्व झालेली आहे. यानंतर आपल्याला नॉलेज चेक्सचे क्वेश्चन्स बघायचे आहे, ठीक आहे. तर गो टू होमवरती क्लिक करूया आणि नॉलेज चेक त्यावरती क्लिक करा आणि स्टार्ट एक्झाम. यामधून बघा इथं नेक्स्टवरती क्लिक करूया. पहिला प्रश्न बघा, पुढीलपैकी कशामुळे तुम्हाला रोज व कॉलम्स हेडर पाहणे शक्य होते. तर त्याचे जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो थर्ड नंबरचं, जे म्हणजे शो रो हेडर, ठीक आहे. तर क्लिक करूया. नंतर बघा अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट खाली डॉलरचे चिन्ह भारतीय रुपयांच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणतं करन्सी टाईप तुम्हाला सिलेक्ट करणे गरजेचं आहे. तर ते म्हणजे सेकंड नंबरचं. समोरचा प्रश्न बघूया, प्रोजेक्ट कास्ट व ॲक्च्युअल कास्टमध्ये फरक असतो तेव्हा डिफरन्सेस कॉलममध्ये काय घडते. तर बघा फर्स्ट नंबरचा आन्सर आहे त्याचं. सबमिट करूया. नंतर बघा महिन्यांच्या खर्चाचा शीट मेंटेन करण्याचा फायदा काय असतो. तर त्यामधून पहिल्या नंबरचा आपला आन्सर आहे. नंतर बघा इथं सेकंड नंबरचं सुद्धा, आणि त्यानंतर थर्ड नंबरचं सुद्धा. तर तिन्ही सुद्धा आपले आन्सर आहेत. क्लिक करूया आणि सेव्ह. नंतर बघा MS एक्सेलमध्ये डॉक्युमेंटच्या वरच्या बाजूस उपलब्ध असलेले सेव्ह बटन ओळखा. तर ते म्हणजे चौथ्या नंबरचं मित्रांनो. क्लिक करूया आणि सबमिट. तर बघा इथं आपण नॉलेज चेकचे क्वेश्चन्स बघितलेले आहे. यानंतर आपल्याला डू इट युअर सेल्फ बघायचं आहे. तर इथं एंड करून घ्या एक्झाम आणि डू इट युअर सेल्फवर क्लिक करूया. स्टार्ट एक्झाम करा आणि इथं नेक्स्ट. पहिला प्रश्न बघा, दाखविण्यात आलेल्या शीटमध्ये सेल B15 कॉस्ट ऑफ सेल्स सिलेक्ट करा. ती मिडल अलाइन करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. तर बघा यासाठी आपल्याला जी त्यांनी B15 दिलेलं आहे तर त्यावरती क्लिक करावं लागेल. कॉस्ट ऑफ सेल्सवरती केल्यानंतर आपल्याला त्यांनी अलाइनमेंट ग्रुपमधून मिडल अलाइन करायला सांगितलेलं आहे. तर बघा इथं मिडल अलाइनचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती नुसतं क्लिक करूया. नंतर आन्सर सबमिट करा. समोरचा प्रश्न बघा, दिलेल्या वर्कशीटमध्ये प्रकाश स्टेशनरी स्टोअर टेक्स्ट सिलेक्ट करा. ते अलाइन लेफ्ट करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. यामध्ये बघा त्यांनी आपल्याला प्रकाश स्टेशनरी हा जो टेक्स्ट आहे तो आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं बघा अलाइनमेंट ग्रुप आणि याच्यामधून अलाइन लेफ्ट, तर त्यावरती क्लिक करा आणि नंतर सबमिटवरती क्लिक करूया.
ओके. थर्ड प्रश्न बघा, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये कॉन्फ्रिंगो IT सर्व्हिसेस टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट साईज 19 करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट साईज याचा वापर करा. तर बघा यामधून स्टार्ट एक्झाम करूया. नंतर त्यांनी बघा कॉन्फ्रिंगो IT सर्व्हिसेस हा टेक्स्ट सिलेक्ट करायचं सांगितलं, यावरती क्लिक करा. केल्यानंतर इथं फॉन्ट ग्रुपमध्ये आपल्याला त्यांची साईज चेंज करायची. ठीक आहे, तर होम टॅबमध्ये बघा इथं फॉन्ट साईज आहे, तर त्यांनी जे साईज सांगली त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही टाईप करून घ्या डायरेक्ट कीबोर्डच्या मदतीने आणि एंटर करा. नंतर सबमिट. समोरचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये F3 सेल सिलेक्ट करा. फॉन्ट साईज 10 करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. तसेच त्याची स्टँडर्ड रेड फिल कलर अप्लाय करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करू. आपल्याला आता साईज चेंज करून कलरसुद्धा चेंज करायचा आहे. ठीक आहे, तर बघा F3 सेल सिलेक्ट करायचे. तर F आणि हे 3 नंबरची त्यावरती क्लिक करा. नंतर इथं फॉन्ट साईज जे ते सांगल्याप्रमाणे 10. ठीक आहे, 10 घ्या. आणि नंतर फॉन्टमधूनच इथं त्यांनी आपल्याला जे कलर आहे ते सुद्धा चेंज करायला सांगले. तर बघा इथं फिल कलर त्यावरती क्लिक करूया आणि यामधून रेड कलर, तर रेडवरती क्लिक करा आणि सबमिट. लास्ट प्रश्न बघा, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये D9 to F9 सेल सिलेक्ट करा. त्या मर्ज करण्यासाठी मर्ज अँड अक्रॉस याचा वापर करा. तसेच त्याला अलाइन राईट करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप याचा सुद्धा वापर करा. तर स्टार्ट करूया. आता बघा D9 ते F9 पर्यंत आपल्याला सिलेक्ट करावे लागेल. तर D9 यामधून बघा इथं D9 ते F9. ठीक आहे, फक्त इथपर्यंत सिलेक्ट केलं आपण 3 सेल. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला मर्ज अँड अक्रॉस करायचं आहे. तिथं अलाइनमेंट ग्रुपमध्ये बघा मर्ज अँड सेंटर आहे, तर या ॲरोवरती क्लिक करा. आणि सेकंड नंबरचा ऑप्शन बघा मर्ज अँड अक्रॉस, ते यावरती क्लिक करूया. आणि नंतर मर्ज अँड अक्रॉस होऊन जाईल. नंतर सबमिट. ठीक आहे, आणि अलाइन राईटसुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर अलाइन राईटसुद्धा करावे लागेल. तर अलाइन राईटवरती क्लिक करा आणि नंतरच सबमिट करा. तर बघा अशा प्रकारे आपण डू इट युअर सेल्फसुद्धा सॉल्व केलं इथं. यानंतर आपल्याला प्रोसेस फोलिओ बघायचा आहे, तर इथं एंड करून घेऊ. नंतर बघा प्रोसेस फोलिओ. आता त्यांनी फाईल टॅब सांगितलेला आहे एक्सेलमधलं. ठीक आहे, तर डिझायर स्किल सेट आपला तो आहे. आता परत त्यांनी 10 मिनटं दिलेलं आहे मित्रांनो. आता काही इरा सेशनमध्ये 10 सेकंद होते, तर यामध्ये आता 10 मिनटं आहे. ठीक आहे, तर परत आपल्याला आता एक एक्सेल शीट ओपन करायची आहे, जी बी तुम्ही ओपन कराल ती. आणि त्या एक्सेल शीटमध्ये तुम्ही फाईल टॅबवरतीच काम करा. ठीक आहे, आणि ती फाईल जी आहे, आता ही फाईल ओपन केली ना आपण, ही फाईल तुम्ही डेस्कटॉपवरती या सेशनच्या नावाने सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय करता येईल, हे सेशन तुम्हाला अपलोड करता येईल जेव्हा याची असाइनमेंट तुम्हाला अपलोड करायची असेल. ठीक आहे, तर तुम्ही एक्सेल शीट ओपन केली का नाही, ती डेस्कटॉपवरती सेव्ह करून ठेवा. सेशन नंबर फॉर एक्झाम्पल 23 आहे का 24 आहे त्या नावाने. ठीक आहे, आणि नंतर ते अपलोड करून 1 मिनिटानंतर इथे सबमिटचं बटन इनेबल होईल. त्या सबमिटच्या बटनवरती क्लिक करून ती असाइनमेंट डेस्कटॉपवरची तिथं अपलोड करा. तर बघा आता 1 मिनिटाच्या वर झालेलं आहे आणि नंतर इथं सबमिटचं बटनसुद्धा आता इनेबल झालं. त्यावरती क्लिक करू आणि इथं ओके. आता बहुतांश वेळा इथं रिस्टार्टचं सुद्धा ऑप्शन येते, तर आपल्याला रिस्टार्ट करावं लागेल, पुन्हा तो प्रश्न सोडवावा लागेल बरं का. तर लक्ष देऊन बघजा, इथं कधी कधी तो ऑप्शन येते रिस्टार्टचं सुद्धा. तर प्रोसेस फोलिओमध्ये थोडंसं ते ग्लिच चालतेच आहे, तर थोडं बघून आपण डायरेक्टली आता बघा डायरेक्टली प्रोसेस फोलिओवरती क्लिक केलं का नाही, तर ऑटोमॅटिकली चाललं जाते तो. ठीक आहे, आता हे केल्यानंतर आता आपल्याला परफॉर्म स्टेटसचं बटन इनेबल करावं लागेल आणि ती जी आपण डेस्कटॉपवरती फाईल सेव्ह केलेली आहे तिथं अपलोड करू. ठीक आहे, आता परफॉर्म स्टेटस बटन इनेबल करू आणि इथे यानंतर नेक्स्ट. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डेस्कटॉपवरची फाईल चूज करा तुम्ही इथं अपलोड करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला सिम्पली सोपं जाईल. ठीक आहे, म्हणजे एकदम तुम्हाला त्रास होणार नाही. कसं डेस्कटॉपवरती तुम्ही जे सेव्ह केलेली आहे फाईल ते डेस्कटॉपवरती घेऊ आपण. बघा इथं फॉर एक्झाम्पल सेशन नंबर आता A24ची फाईल आहे, तिथं ओपन करू आपण. त्यांनी स्किल सेट बघा आपल्याला एक्सेलचंच सांगलं होतं, तर स्किल सेट आपण एक्सेलमध्येच केलं. ठीक आहे, वर्डमध्ये म्हणलं तर वर्डमध्ये करायचं. नंतर बघा सिम्युलेशन क्वेश्चन आहे, तर सिम्युलेशन क्वेश्चन स्टार्ट करूया. यामधून स्टार्ट एक्झाम.
तर बघा नेक्स्ट यामधून पहिला प्रश्न आहे, तुम्ही काम करत असलेले डॉक्युमेंट आहे तसेच ठेवायचे असेल तेव्हा सेव्ह ॲजचा वापर केला जातो. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये प्रोजेक्ट स्टेटस शीट या नावाने तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा. तर स्टार्ट करूया. तर बघा आपल्याला ही फाईल आता डेस्कटॉपवरती सेव्ह करायची आहे. तर परत आपल्याला तर फाईल टॅबवरती जावे लागेल आणि नंतर जे आहे ते फाईल टॅबवरती क्लिक करा आणि यानंतर आपल्याला सेव्ह ॲज, ठीक आहे. तर सेव्ह ॲजवरती क्लिक करूया. नंतर ब्राउज करा इथं आणि इथं डेस्कटॉप, ठीक आहे. तर डेस्कटॉपवरती चूज करून ही फाईल त्या प्रोजेक्ट स्टेटस नावाने सेव्ह करा. तर सिम्पली त्या नावाने आपण सेव्ह केली. आन्सर जे आहे ते आपलं सबमिट झालेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण सिम्युलेशन क्वेश्चनसुद्धा इथं बघितलेला आहे. यानंतर आपल्याला जी सेशन कम्प्लिशन टेस्ट आहे ती बघायची आहे. तर चला मग ते बघूया. तर यावरती क्लिक करा आणि स्टार्ट एक्झाम. नेक्स्ट बघा पहिला प्रश्न आहे, USB ची रचना एक्सपान्शन कार्ड्स किंवा स्लॉट्स याचा वापर न करता विविध बाह्य डिव्हाइसेसना सपोर्ट देता येईल अशी केलेली असते. तर याचं उत्तर बरोबर आहे. तर बरोबरवरती क्लिक करा आणि सबमिट. नंतर बघा बीटची जी संख्या एका वेळी बसमधून जाऊ शकते त्या संख्येला बीट वाईड असे म्हणतात. तर चूक आहे ते. नंतर बघा प्रत्येक कम्प्युटर सिस्टीममध्ये बसेसच्या 2 प्राथमिक श्रेणी असतात, सिस्टीम बसेस आणि एक्सपान्शन बसेस. तर त्याचं उत्तर बरोबर आहे. लास्ट प्रश्न बघा, सिस्टीम बोर्डवरील विविध इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये संवाद घडवून आणणाऱ्या मार्गांना पाथवेज डॅश असे म्हणतात. तर त्याला बस लाईन्स असे म्हणतात. 3rd नंबरचा आन्सर आहे. क्लिक करा त्यावरती आणि नंतर जे आहे ते आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट इथं कंप्लीट होईल, ठीक आहे. तर याच्यावरती आपण क्लिक करून सबमिट करूया आन्सर. तर बघा अशा प्रकारे आपण सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा इथं बघितलेली आहे. तर इथं SIM करून हे एक्झाम जे आहे ते एंड करून घ्या. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. सी यू. बाय. Catch 'em all.